इयत्ता 12वी विषय पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा. पाठ पहिला मानव आणि पर्यावरण. स्वाध्याय. प्रश्न पहिला, लोकांच्या स्थलांतराला जबाबदार असणारे घटक स्पष्ट करा. उत्तर, स्थलांतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे होणारी मानवी हालचाल होय. यामुळे त्या ठिकाणच्या लोकसंख्येत वाढ होते किंवा घट होते. अलीकडे स्थलांतर ही संपूर्ण जगातील प्रमुख समस्या बनली आहे. लोकसंख्या वितरण, आर्थिक विकास आणि सामाजिक बदल यावर स्थलांतराचा मोठा प्रभाव पडतो. स्थलांतराला प्रवृत्त आणि आकर्षित करणारे अनेक घटक कारणीभूत असतात. यामधील एक आर्थिक कारणे. बेरोजगारी, कमी वेतन, दारिद्र्य यामुळे लोक रोजगाराच्या शोधात शहरांकडे किंवा परदेशात स्थलांतर करतात. जास्त वेतन, रोजगाराच्या संधी आणि आर्थिक प्रगती ही आकर्षित करणारी कारणे आहेत. 2. सामाजिक कारणे. चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, निवास व्यवस्था आणि उच्च जीवनमान मिळवण्यासाठी लोक स्थलांतर करतात. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर याच कारणामुळे वाढते. 3. राजकीय कारणे. युद्ध, राजकीय अस्थिरता, दडपशाही, भेदभाव यामुळे लोक सुरक्षित आणि स्थिर ठिकाणी स्थलांतर करतात. 4. पर्यावरणीय कारणे. दुष्काळ, पूर, भूकंप, हवामान बदल यामुळे लोकांना आपले निवासस्थान सोडावे लागते. 5. लोकसंख्येचा वाढता ताण. एखाद्या भागात जास्त लोकसंख्या असल्यास संसाधनावर ताण येतो. त्यामुळे लोक इतर ठिकाणी जातात. निष्कर्ष, अशा विविध घटकांमुळे स्थलांतर होते आणि त्यामुळे लोकसंख्या वितरण, शहरीकरण व आर्थिक विकासावर परिणाम होतो. 2. देवरायांचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर, देवराया म्हणजे देवतांच्या नावाने संरक्षित केलेले जंगलाचे छोटे भाग आहेत. स्थानिक लोकांच्या धार्मिक श्रद्धेमुळे त्यांचे संरक्षण केले जाते. त्यामुळे त्यांना पर्यावरणीय आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. 1. जैवविविधतेचे संरक्षण. देवरायामध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती व प्राणी सुरक्षित राहतात. त्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन होते. 2. पर्यावरण संतुलन राखणे. झाडे, माती, पाणी यांचा समतोल राखून पर्यावरणीय संतुलन टिकवले जाते. 3. जलस्रोतांचे संवर्धन. देवरायामधील ओढे, तलाव आणि भूजल पुनर्भरणामुळे पाण्याची उपलब्धता वाढते. 4. मृदा संरक्षण. झाडामुळे मातीची धूप कमी होते आणि जमीन सुपीक राहते. 5. सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व. लोक श्रद्धेने देवरायांचे जतन करतात. त्यामुळे सामाजिक एकता वाढते. निष्कर्ष, देवराया या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणाऱ्या महत्त्वाच्या परिसंस्था असून त्यांचे संवर्धन अत्यावश्यक आहे. 3. तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही कोणत्या पर्यावरणपूरक पद्धती अंगीकारू शकता ते लिहा. उत्तर, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मोठ्या उपायांबरोबरच प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन जीवनात लहान पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. 1. पाणी व वीज बचत. नळ बंद ठेवणे, अनावश्यक दिवे, पंखे बंद करणे यामुळे संसाधनांची बचत होते. 2. प्लास्टिकचा कमी वापर. कापडी पिशव्या, पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तू वापरणे. 3. कचरा व्यवस्थापन. ओला व सुका कचरा वेगळा करून पुनर्वापरास मदत करणे. 4. वृक्षारोपण व संरक्षण. झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे. 5. स्वच्छ ऊर्जा वापर. सौर ऊर्जा, सार्वजनिक वाहतूक वापरणे. निष्कर्ष, व्यक्तीच्या छोट्या कृतीमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धन साध्य होऊ शकते. 4. लोकसंख्येचा मनोरा. एखाद्या देशाचे लोकसंख्याशास्त्र कसे स्पष्ट करतो? उत्तर, लोकसंख्या मनोरा हा देशातील लोकसंख्येची वय व लिंग रचना दर्शवणारा आलेख आहे. तो लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे साधन आहे. 1. वयोगटाचे वितरण. लहान, प्रौढ आणि वृद्ध लोकसंख्या किती आहे हे कळते. 2. जन्मदर व मृत्यूदर. लोकसंख्या वाढीचा वेग समजतो. 3. आर्थिक नियोजन. कामगार वर्गाचे प्रमाण कळल्यामुळे रोजगार योजना तयार करता येतात. 4. सामाजिक नियोजन. शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधा नियोजनास मदत होते.
5. देशाची प्रगती. विकसित व विकसनशील देशातील फरक समजतो. निष्कर्ष. लोकसंख्या मनोरा हा देशाच्या वर्तमान व भविष्यातील स्थिती समजण्यासाठी उपयुक्त साधन आहे. 5. पर्यावरणाचे कोणते वेगवेगळे घटक मानवी आरोग्यावर परिणाम करतात? उत्तर. मानवी आरोग्य हे पर्यावरणावर अवलंबून असते. हवा, पाणी, माती, आवाज, किरणोत्सर्ग यासारख्या घटकांची गुणवत्ता बिघडल्यास त्याचा थेट परिणाम मानवाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो. यामध्ये 1. हवा. प्रदूषित हवेमध्ये धूळकण, विषारी वायू जसे की CO2, SO2 असतात. यामुळे दमा, ब्रांकायटिस, फुफ्फुसांचे विकार, कर्करोग यांसारखे आजार होतात. स्मॉगमुळे दृश्यमानता कमी होते व अपघातांची शक्यता वाढते. 2. पाणी. दूषित पाण्यामध्ये जंतू, रसायने असतात. त्यामुळे कॉलरा, टायफॉइड, अतिसार, कावीळ यांसारखे रोग होतात. स्वच्छ पाण्याचा अभाव हा आरोग्याचा मोठा धोका आहे. 3. माती. रासायनिक खते व कीटकनाशकामुळे माती दूषित होते. यामुळे अन्नामध्ये विषारी घटक प्रवेश करतात आणि ते शरीरात जाऊन कर्करोग, हार्मोनल समस्या निर्माण करतात. 4. किरणोत्सर्ग. अणुचाचण्या, उद्योग, किरणोत्सर्गी पदार्थामुळे रेडिएशन वाढते. यामुळे जनुकीय बदल, कर्करोग आणि अपंगत्व येऊ शकते. 5. आवाज. अतिरिक्त आवाजामुळे मानसिक ताण, निद्रानाश, रक्तदाब वाढ, ऐकण्याची क्षमता कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. 6. जैविक घटक. बॅक्टेरिया, विषाणू यामुळे संसर्गजन्य रोग पसरतात. अस्वच्छ वातावरण यासाठी कारणीभूत ठरते. निष्कर्ष. पर्यावरणातील सर्व घटकांचा मानवी आरोग्यावर खोल परिणाम होतो. त्यामुळे स्वच्छ व संतुलित पर्यावरण राखणे अत्यावश्यक आहे. 6. पर्यावरणाची नीतिमूल्ये एका उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर. पर्यावरणीय नीतिमूल्य म्हणजे निसर्गाशी सुसंगत, जबाबदारीने आणि नैतिकतेने वागण्याची तत्वे होय. मानव हा निसर्गाचा एक भाग आहे. त्यामुळे त्याने निसर्गाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. 1. सर्व सजीवांचा समान अधिकार. मानव, प्राणी, वनस्पती सर्वांना जगण्याचा समान हक्क आहे. 2. संसाधनांचा मर्यादित वापर. नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर टाळून त्यांचे जतन करणे. 3. भविष्यातील पिढ्यांची जबाबदारी. आजचा विकास भविष्यातील पिढ्यांसाठी हानिकारक ठरू शकतो. 4. पर्यावरण संरक्षणाची नैतिक जबाबदारी. प्रदूषण कमी करणे, वृक्षारोपण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. 5. निसर्गाचा आदर. निसर्गाला केवळ संसाधन म्हणून न पाहता त्याच्या अस्तित्वाचे महत्त्व मान्य करणे. उदाहरण. झाडांची अंधाधुंद तोड न करता वृक्षारोपण करणे व झाडांचे संरक्षण करणे. यामुळे पर्यावरण संतुलन राखले जाते आणि पुढील पिढ्यांसाठी संसाधने उपलब्ध राहतात. निष्कर्ष. पर्यावरणीय नीतिमूल्ये स्वीकारल्यास शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण शक्य होते. 7. मानव व पर्यावरण यांच्या शाश्वत भविष्यासाठी कोणत्या सुधारणा सुचवाल? उत्तर. शाश्वत भविष्य म्हणजे विकास करताना पर्यावरणाचे नुकसान टाळून भविष्यातील पिढ्यांच्या गरजा सुरक्षित ठेवणे. यासाठी विविध सुधारणा आवश्यक आहेत. 1. प्रदूषण नियंत्रण. औद्योगिक व वाहनामधील प्रदूषण कमी करण्यासाठी कडक नियम लागू करणे. स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणे. 2. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन. पाणी, जंगल, खनिजे यांचा मर्यादित वापर व नियोजित वापर करणे. जलसंवर्धन व वृक्षारोपणावर भर देणे. 3. नवीन ऊर्जा स्रोतांचा वापर. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांसारख्या अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे. 4. कचरा व्यवस्थापन. रिड्यूस, रियूज, रिसायकल या तत्वांचा अवलंब करणे. प्लास्टिकचा वापर कमी करणे. 5. पर्यावरण शिक्षण व जनजागृती. लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे. 6. शाश्वत शेती पद्धती. सेंद्रिय शेती, कमी रसायनांचा वापर यावर भर देणे. निष्कर्ष. या उपाययोजनांमुळे मानव आणि पर्यावरण यांच्यात संतुलन राखून शाश्वत भविष्य निर्माण करता येईल. 8. तुमच्या परिसरातील पर्यावरणीय समस्या स्पष्ट करा. उत्तर. आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे स्थानिक पातळीवर अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम करतात. 1. हवा प्रदूषण.
वाहनांचा धूळ उद्योग यामुळे हवा प्रदूषित होते, त्यामुळे श्वसनाचे आजार वाढतात. 2. पाणी प्रदूषण म्हणजेच जलप्रदूषण. सांडपाणी, प्लास्टिक, कचरा यामुळे नद्या व विहिरी दूषित होतात. 3. घनकचरा समस्या. प्लास्टिक व अविघटनशील कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ होतो व रोग पसरतात. 4. आवाज प्रदूषण. वाहतूक, लाऊडस्पीकर, बांधकाम यामुळे आवाज वाढतो. 5. हरित क्षेत्र कमी होणे. वृक्षतोड व शहरीकरणामुळे झाडांची संख्या कमी होत आहे. 6. माती प्रदूषण. रासायनिक खतांचा वापर व कचरा टाकल्यामुळे माती खराब होत आहे. निष्कर्ष. या समस्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकसहभाग, जनजागृती आणि शासनाच्या उपाययोजना आवश्यक आहेत.